कोकण विदर्भात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे। मराठवाड्यासह काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलाय। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना आतापर्यंतची डेंजर बातमी समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र हवामान खात्याने आता मोठा अंदाज व्यक्त केला आहे। बघा, गेल्या कित्येक दिवसापासून जवळपास या ठिकाणी बघा 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये पडत आहे आणि काही ठिकाणी जीवितहानी व वित्तहानी देखील होत आहे। आता डायरेक्ट या ठिकाणी हवामान खात्याने अंदाज सांगितला आहे, पुढील काही तास या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी धोक्याचे ठरू शकतात। बघा, महाराष्ट्रातील पावसाबाबत हवामान खात्याकडून आतापर्यंतची डेंजर बातमी समोर आली आहे। बघा, पुढील काही तासामध्ये राज्यावर गेल्या 20 वर्षामधील सर्वात मोठे संकट घोंघण्याची शक्यता आहे। संपूर्ण राज्यामध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली असून अरबी समुद्रामध्ये अचानक निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा या ठिकाणी पाऊस सध्या पडत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचं क्षेत्र सध्या निर्माण झालं आहे। बघा, या क्षेत्रामुळे हा पाऊस आणि हा चक्रीवादळामुळे पाऊस या ठिकाणी गंभीर रूप या ठिकाणी पकडत आहे। काही ठिकाणी गारा देखील पडत आहे। हवामान खात्याने पुन्हा या ठिकाणी आता अंदाज या ठिकाणी जारी केला। बघा, हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितलं, 15 जिल्ह्यामध्ये आता मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस या ठिकाणी आज होणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा आज पाऊस होत आहे। दुपारपासून या ठिकाणी सुरुवात होईल जास्त जिल्ह्यामध्ये आणि रात्री या ठिकाणी मध्यरात्री अतिभयंकर या ठिकाणी पाऊस होऊ शकतो। हवामान खात्याने आता डायरेक्ट रेड अलर्ट आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देऊन टाकला आहे। बघा, आता सरकारच्या माध्यमातून त्या 15 जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी जारी करण्यामध्ये आल्या। बघा, त्या 15 जिल्ह्यामध्ये जर का तुमचं नाव येत असेल तर या ठिकाणी तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, लातूर आणि नांदेड, बघा हे जे काय 2 जिल्हे आहे या भागामध्ये वादळी पाऊस खूप पडणार असून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा इशारा हवामान खात्याने सध्या दिला आहे। येथे ऑरेंज अलर्ट सरकारच्या माध्यमातून हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे। आणि पुढे तर काही जिल्हे असे आहे जिथे डायरेक्ट हवामान खात्याने रेड अलर्ट देऊन टाकला आहे, म्हणजे की घराबाहेर अजिबात निघू नका। आता बघा, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला, तर मग ऑरेंज अलर्ट किती या ठिकाणी घातक आहे लक्षामध्ये घ्या। ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट यामध्ये काही जास्त फरक पडत नाही। बघा, ऑरेंज अलर्टमध्ये सुद्धा खूप वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो। बघा, गारा देखील पडू शकत्या। सरकारच्या माध्यमातून तसा अंदाज आता व्यक्त केला जात आहे। बघा, हवामान खात्याने आता मेसेजेस टाकायला सुद्धा सुरुवात केली आहे। बघा, आज पुन्हा तुमच्या मोबाईलमध्ये मेसेजेस पण या ठिकाणी मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा आले असतील की या ठिकाणी पुढील काही तासामध्ये पाऊस पडणार। परंतु बघा, या 15 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी आज होणार आहे। त्या 15 जिल्ह्याची यादी डायरेक्ट हवामान खात्याने आता सांगून टाकली आहे। हवामान खात्याने हा दिलेला अंदाज 6 वेगवेगळ्या संस्थांच्या अभ्यासातून आता समोर आला आहे, त्यामुळे तो खोटा अजिबात ठरवू शकत नाही। खूप कमी शक्यता आहे खोटा ठरण्याची। बघा, येत्या काही तासांमध्ये हे आसमानी संकट अधिक मोठे होणार आहे आणि सोलापूर आणि धाराशिव, बघा या जिल्ह्यामध्ये पावसाचा धोका असून परिस्थिती अधिक भयानक होऊ शकते। बघा, रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी साचणार असे सरकारच्या माध्यमातून व हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। तर महत्त्वाचं म्हणजे की पहा, या भागामध्ये डायरेक्ट या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला। बघा, म्हणजे की जर तुम्ही सोलापूर आणि धाराशिव या भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला सावध राहणं आता गरजेचं आहे, कारण की या भागामध्ये डायरेक्ट रेड अलर्ट घोषित करण्यामध्ये आला। बघा, आता या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे ढगांचा मोठा समूह एकत्र आला आहे। बघा, पुढील काही तासामध्ये ढगफुटीला सुरुवात होणार आहे। विशेषतः चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे। नदी नाले ओसंडून वाहण्याची शक्यता आता हवामान खात्याने दिली आहे। नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची आणि स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे।
हा पाऊस केवळ पाणीच नाही तर विजांच्या कडकडाटासह मोठे विनाशकारी संकट घेऊन येत आहे. बघा, या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देऊन टाकल्यामुळे आता नागरिकांना व शेतकऱ्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा, हवामान अभ्यासक पंजाबराव डक, बघा पंजाबराव डक या तज्ज्ञांच्या माध्यमातून सुद्धा अंदाज या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आणि या ठिकाणी पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे भंडारा गोंदिया, बघा लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या. त्यानंतर यवतमाळ या पट्ट्यामध्ये ताशी 100 ते 120 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहणार आहे आणि या भागामध्ये वादळी पावसाचा योग इतका असेल की झाडे आणि विजेचे खांब देखील पडू शकतात. शेतकरी बांधवांनी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी पुन्हा या ठिकाणी पेरणी केली आहे. काही शेतकरी महाराष्ट्रामध्ये असे पण आहे जे की उन्हाळ्यामध्ये पण शेती करतात. लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या. तुम्हाला माहीत नसेल, काही शेतकरी असे आहेत जे उन्हाळ्यामध्ये पण शेती करतात, कारण की उन्हाळ्यामध्ये पाऊसच नसतो. बघा, ज्यांच्याकडे खूपच जास्त पाणी आहे असे शेतकरी उन्हाळ्यामध्ये पण या ठिकाणी शेती करतात. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाला फटका बसण्याची चिंता आता त्यांना या ठिकाणी लाभली आहे. त्यामुळेच या ठिकाणी आता हवामान खात्याने डायरेक्ट याद्या जाहीर करून दिल्या आहे. आणि बघा, भंडारा गोंदिया यवतमाळ या पट्ट्यामधील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. शेती बांधवांनी बघा, आता या ठिकाणी एकच काम करायचं आहे, झाडाखाली अजिबात या ठिकाणी थांबायचं नाही, कारण की झाडावर 100% वीज पडण्याची शक्यता हवामान खात्याने सध्या सांगितली आहे. बघा, या ठिकाणी सध्या या ठिकाणी पावसाचे दिवस सुरू आहे, तुम्हाला माहीत आहे, आणि याच पावसाच्या झटक्यामध्ये या ठिकाणी वादळी संकट आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता पुढील जिल्हे या ठिकाणी हवामान खात्याने सांगितले वाशिम, हिंगोली आणि परभणी. बघा, या मराठवाड्यामधील प्रमुख जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस खूप पडणार असल्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील हालचालींमुळे हा धोका आता पुन्हा अधिक वाढला आहे. वादळाचा योग पाहता कच्च्या घरांवरील पत्रे उडू शकतात. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आव्हान डायरेक्ट हवामान खात्याने आता दिले आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या. बघा, पुढील 48 तासामध्ये मुंबईसह कोकण किनारपट्टीवर सुद्धा मोठे संकट येणार आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या पट्ट्यामध्ये रात्रीच्या वेळी ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी होणार असे संकेत सध्या हवामान खात्याने या ठिकाणी दिले आहे. या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा प्रभाव सर्वाधिक राहणार असून वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. 100% या ठिकाणी हवामान खात्याच्या माध्यमातून कडक शब्दामध्ये सांगितलं आहे की या भागामध्ये आता खूपच जास्त पाऊस होणार. मच्छीदारांना सुद्धा समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा स्वतः हवामान खात्याच्या माध्यमातून मेसेजेस टाकून या ठिकाणी सांगितलं आहे. आता लक्षपूर्वक या ठिकाणी माहिती जाणून घ्या. बघा, तुम्ही स्वतः या ठिकाणी पाहू शकता की डायरेक्ट हवामान खातं या ठिकाणी मेसेजेस देत आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये 3 तासामध्ये वादळी पाऊस या ठिकाणी खूपच जास्त या ठिकाणी पडणार. तुम्ही स्वतः या ठिकाणी मेसेज या ठिकाणी पाहू शकता. आता सर्वात महत्त्वाचं हे आहे की नेमका हा पाऊस या ठिकाणी का येत आहे. बघा, असा प्रश्न नक्कीच या ठिकाणी तुमच्या मनामध्ये आला असेल. तर मग बघा, लक्षामध्ये घ्या, हा पाऊस या ठिकाणी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र सध्या निर्माण झाले आहे त्यामुळे हे आसमानी संकट आलं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी हा पाऊस सध्या पडत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या. बघा, या ठिकाणी मेसेजेस यायला देखील आता सुरुवात या ठिकाणी झाली आहे. आता बघा, विदर्भामधील जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यामध्ये आला आहे. तर बघा, या भागामध्ये बुलढाणा, अकोला या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस या ठिकाणी खूप पडणार आहे. ढगांच्या गडगडाटासह होणारा हा पाऊस सोयाबीन आणि इतर रब्बी पिकाचे मोठे नुकसान करू शकतो. शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी बघा पिकांवर जाळे देखील लावले आहे आणि जनावरांना नदीकाठपासून सुरक्षित केलं आहे. आता जर महत्त्वाचं म्हणजे की जर सांगायचं जर झालं तर लक्षपूर्वक या ठिकाणी माहिती जाणून घ्या शेतकरी बांधवांनो. अत्यंत महत्त्वाची ही बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. बघा, विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट जारी झाला असून बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे. ढगांच्या गडगडाटासह होणारा हा पाऊस
सोयाबीन आणि इतर रब्बी पिकांचे नुकसान करणार आहे. शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, पिकांना जाळ्या लावा आणि जास्तीत जास्त या ठिकाणी शेतामध्ये राहू नका. कारण की बघा, झाडावर या ठिकाणी 100% वीज कोसळणार असं हवामान खात्याने सध्या जाहीर केलं. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा या पावसाचा मोठा फटका बसणार आहे. बघा, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या भागामध्ये बघा घाट माथ्यावर वादळी पावसाचा इशारा कायम आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडणार असल्याने सखल भागामध्ये पाणी साचण्याची भीती आहे. जर तुम्ही प्रवासाचे नियोजन केलं असेल तर ते टाळा, कारण की बघा रस्त्यामध्ये खूपच जास्त पाणी होणार असल्याने या ठिकाणी काही वाहने देखील वाहू शकतात, असे संकेत सध्या हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहेत. कारण की बघा, हा पाऊस कोणताही नैसर्गिक पडणारा पाऊस नाही, हे वादळी आसमानी संकट आहे. त्यामुळे या ठिकाणी सतर्क राहणे गरजेचं आहे. आता बघा, उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना देखील हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. या भागामध्ये वादळी पाऊस खूप पडणार असून बघा वाऱ्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील होऊ शकते. आभाळ पूर्णपणे कडकडून आले असून पुढील काही तास या भागासाठी अत्यंत भयंकर या ठिकाणी ठरणार आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली आणि खांबाखाली अजिबात या ठिकाणी उभे राहू नका, असे संकेत सध्या हवामान खात्याच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आले. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, पुण्यासह घाटमाथ्यावरील परिसरामध्ये सुद्धा अतिवृष्टीची शक्यता जास्त या ठिकाणी सांगितली आहे. बघा, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा तडका बसणार असून प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सध्या सज्ज करून ठेवली आहे. ढगफुटीमुळे अचानक पूर येण्याची शक्यता बघा जास्त झाली असल्याने ओढे आणि नाल्यांच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे. घराबाहेर पडणे टाळा आणि प्रशासनाकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचे पालन करा. बघा, तुमच्या मोबाईलवर सुद्धा मेसेज यायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्याच्या आसपास असलेल्या जालना आणि छत्रपती संभाजीनगर बघा या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यामध्ये आला आहे. या पट्ट्यामध्ये वादळी पाऊस खूप पडणार असल्याने पिकं पाण्याखाली जाण्याची भीती सध्या आली आहे. बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, पुढील काही तास या ठिकाणी धोक्याचे ठरू शकतात. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, शेवटी हे संकट संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक कठीण काळ या ठिकाणी घेऊन आलं आहे. आता या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे, पुढील जिल्हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यामध्ये पावसाचा भयानक अनुभव येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसामध्ये हवामान खात्याच्या आणि बघा अशाच या ठिकाणी नवनवीन अपडेट या ठिकाणी तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, या 15 जिल्ह्यामध्ये वादळी संकट येणार आहे, त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सुरक्षित राहावे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.